नमस्कार मित्रांनो, आज मी सर्वात महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। जर तुमच्या घरात किंवा ओळखीमध्ये कोणीही श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना किंवा इंदिरा गांधी वृद्धापकाळ किंवा विधवा व अपंग पेन्शन योजनेचा लाभ घेत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। सरकारने सन 2026 पासून या सर्व योजनांसाठी हयातीचा दाखला म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन पद्धतीने सादर करणे बंधनकारक केलेले आहे। जर तुम्ही हे काम वेळेत केले नाही तर तुमची पेन्शन थांबण्याची शक्यता आहे। हा दाखला कुठे जमा करायचा आहे, अंतिम तारीख काय असणार आहे आणि हा दाखला काढण्यासाठी आपल्याला किती पैसे लागणार आहे याची संपूर्ण आपण माहिती सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता जाणून घेऊया आपण शासनाने या दिलेल्या सूचनेनुसार काय नियम आहेत। तर आता आपण जाणून घेऊया की शासनाने दिलेल्या नवीन नियमांमध्ये नेमकं काय आहे। तर आता हयातीचे दाखले पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहेत। तर आता जसे की आता आपण एक स्क्रीनवर तुम्हाला बघा एक फोटो दाखवला जात आहे। त्या फोटोमध्ये जसं दाखवलं आहे की बेनिफिशरी सत्यापन ॲप अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा आपला हयातीचा दाखला ऑनलाईन प्रकारे सादर करायचा आहे। आता ऑनलाईन केलेला दाखला आणि आधार कार्डची झेरॉक्स प्रत 30 जून 2026 आधी तहसील कार्यालयात तुम्हाला जमा करणे अत्यंत आवश्यक आहे। आता हयातीचा दाखला हा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने काढायचा आहे। आता ऑनलाईन पद्धतीने हयातीचा दाखला काढून घेण्यासाठी शासनाने फक्त 50 रुपये सेवा शुल्क निश्चित केलेले आहे। आता हा दाखला आपल्याला कुठे काढून भेटेल तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा दाखला आपल्याला आपण स्वतः सुद्धा मोबाईलवर काढू शकतो किंवा ज्यांना शक्य नसेल त्यांनी सेतू सेवा केंद्र असेल, आपले सरकार सेवा केंद्र असेल किंवा नागरी सेवा केंद्र असेल या ठिकाणी हयातीचा दाखला हा ऑनलाईन पद्धतीने काढू शकतो आणि त्याची फी फक्त 50 रुपये असणार आहे। तर आता ऑनलाईन पडताळणी यशस्वी झाल्यानंतर आपल्याला जी पावती मिळते ती पावती नक्की जपून ठेवायची आहे आणि तीच पावती तुम्हाला आपल्या तहसील कार्यालयामध्ये सादर करायची आहे। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता 30 जून 2026 आधी आपले हयातीचे ऑनलाईन व्हेरिफिकेशन पूर्ण करून घ्या आणि पावती तहसील कार्यालयात जमा करा। हा व्हिडिओ तुमच्या गावातील, नात्यातील ज्येष्ठ नागरिक आणि गरजू लोकांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचीच पेन्शन बंद होणार नाही। आपल्याला ही माहिती आवडली असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच शासकीय योजनेच्या अपडेटसाठी आपल्या शासकीय योजना या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।